नमस्कार मित्रांनो, द संदेश अकॅडमीमध्ये मी तुमचं सर्वांचं संदेश स्वागत करत आहोत. आजचा पेपर पोलीस भरतीचा पेपर क्रमांक 33 आज आपण अभ्यास करणार आहोत. पोलीस भरतीचा पोलीस भरतीचा पेपर हा MPSC ग्रुप बी च्या लेवलच्या क्वेश्चननुसार ग्रुप बी ग्रुप ए च्या लेवलच्या क्वेश्चननुसार आपण हार्ड बनवणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीचा पेपर सॉल्व करण्यात इझी जाणार आहे. आजच्या पेपरमध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. ओके, चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, उच्च पाषाणयुगीन टप्प्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता मेन काय आपलं योग्य विधान पाहायचं आहे. प्रश्न नीट वाचायचा आपल्याला. पहिलं वाक्य दिलेले, तो हिमयुगाच्या शेवटच्या टप्प्यासोबत जुळून आला आणि हवामानाच्या तुलनेत उबदार झाले. काय? हवामानाच्या तुलनेत उबदार झाले. दुसरं वाक्य, जागतिक संदर्भाच्या काळात नवीन फ्लिप्ट उद्योग म्हणजे चकमकीचे साधने आणि आधुनिक प्रकारचा मानवांना उदय झाला. ओके, ऑप्शन आहे फक्त एक बरोबर, फक्त दोन, एक दोन दोन्ही बरोबर, ना एक ना दोन. याच्यात काय आहे? कोणतं ऑप्शन बरोबर आहे? दोन्ही पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ओके, आता तुम्हाला सांगतो, उच्च पाषाण युगाच्या काळात सुमारे हिमयुगाचा शेवट कधी झाला? सुमारे 40,000 ते 10,000 वर्षापूर्वी हिमयुगाचा शेवट झाला आणि या काळात हवामान पण थोडे उबदार व्हायला लागले. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे, या टप्प्यात आधुनिक मानव म्हणजे होमोपेसिस दिसून येतो आणि नवीन चकमकी साधनांचा उपयोग पण करताना आढळून आलेला आहे. त्यामुळे दोन्ही वाक्य हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये उच्च पाषाणयुगीन अवशेष कुठे सापडले? भीमबेटका म्हणजे मध्य प्रदेश, मेहरगड पाकिस्तान, सध्याचं पाकिस्तान, कालीबंगन राजस्थान, ताम्रलिप्ती बंगाल. कुठे सापडले? भीमबेटका. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पाषाणयुगीन स्थळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतात? बेलनखोरे, मिर्जापूर जिल्हा उत्तर प्रदेश, डिंडवाना वाळवंट प्रदेश राजस्थान, सिंधू व गंगा खोऱ्याचे जलोढ मैदान भीमबेटका भोपाळ जवळ मध्य प्रदेश. ऑप्शन आहे 1 2 3, दुसरा आहे 1 2 4, 2 3 4 आणि 1 3 4. तर बेलनखोरे मिर्जापूर जिल्हा उत्तर प्रदेश इथे पाषाणयुगीन साधने सापडले, त्यामुळं हे एक पण बरोबर आहे आपलं. डिंडवाना येथे वाळवंट प्रदेशात महत्वाचे पाषाणयुगीन थळे सापडले. दुसरं पण वाक्य बरोबर आहे, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं आहे सिंधू व गंगा खोऱ्यांचे जलोढ मैदान. आता सिंधू आणि गंगा खोऱ्याचे जलोढ म्हणजे सुपीक मैदान किंवा ते म्हणता येईल आपल्याला सुपीक मैदान. तिथं पूर आणि गाळामुळे काहीच अवशेष सापडलेले नाही, म्हणजे अवशेष टिकून पण नाही राहिलेले आणि सापडलेले नाही. भीमबेटका जवळ भोपाळ जवळ मध्य प्रदेश, म्हणजे त्यामुळे आपलं कोणत्या ऑप्शन बरोबर आहे? पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, चौथा बरोबर आहे आणि तिसरा चुकीचा आहे, म्हणजे तिथं प्रदेशात आढळलेले नाही.
त्यामुळे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. उच्च पाषाणयुगीन काळाची कालमर्यादा साधारण किती मानली जाते? इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 500. ऑप्शन बी इसवी सन पूर्व 40,000 ते इसवी सन पूर्व 10,000, इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 600, इसवी सन पूर्व 9,000 ते इसवी सन पूर्व 7,000. तर उच्च पाषाणयुगीन काळाची कालमर्यादा किती आहे? मी तुम्हाला मागच्याच प्रश्नात सांगितलं. इसवी सन पूर्व 40,000 ते 10,000. ऑप्शन क्रमांक बी. ते कोणत्या ऑप्शन क्वेश्चन मध्ये सांगितलं मी तुम्हाला? पहिल्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्हाला. उच्च पाषाण काळ सुमारे किती आहे? 40,000 ते 10,000 इसवी सन पूर्व. समजलं? उच्च पाषाण युगातील काळातील साधने हे कोणत्या पदार्थापासून तयार केली जातात? लाकूड, हाड व चकमक दगड म्हणजे फ्लिंट, लोखंड, तांबे. कशापासून बनवली जात होती? हाड आणि चकमक दगड. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न पुढचा. मध्य पाषाण युगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे? कोणता? मध्य पाषाण युग. लक्षात ठेवा, मध्य पाषाण युगातील लोक शिकार, मासेमारी, अन्न संकलन यावर जगत होते व तसेच त्यांना पाण्याचे पाळीव पाणी ही केले. ओके. मध्य पाषाण युगाचे वैशिष्ट्य साधना सूक्ष्म लिथिक म्हणजे मायक्रोलिथिक होती. उत्तर पर्याय आहे फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही पण, ना 1 ना 2. कोणते बरोबर आहे? दोन्ही पण बरोबर आहे. आता मध्य पाषाण युगामध्ये मध्य पाषाण युग कधी चालू झालं? इसवी सन 10,000 ते 8,000. लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 10,000. या टप्प्यात प्राचीन युगात पाषाण युगात काय होतं? नवपाषाण युगात याचेच फरक. लोक शिकार, मासेमारी, अन्न संकलन करत होते. त्याचबरोबर त्यांनी कोणकोणते प्राणी पाळले होते? त्यांनी कुत्रा, बकरा, मेंढी यासारखे प्राणी पाळले होते. पुन्हा याच काळात वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्मलिथिक साधने म्हणजे लहान चकमकी धारदार दगड किंवा लाकूड हाडांमध्ये बसून ते शिकार करत असे. त्यामुळे हे दोन्ही उदाहरणं बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नवपाषाण युगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे, या काळात लोकांनी शेती करण्यास सुरुवात केली. या काळात लोकांनी कुत्रा, मेंढी, शेळी, गुरेढोळे यासारखे प्राणी पाळले. नवपाषाण युगात साधने सूक्ष्मलिथिक होती. आता मागच्या प्रश्नाच्या संदर्भानुसार हा प्रश्न आहे, सोडवायचा आपल्याला. या काळात लोकांनी शेती करण्यास सुरुवात केली, हे वाक्य बरोबर आहे. या काळात लोकांनी कुत्रा, मेंढी, शेळी, गुरेढोळे यासारखे पाळीव प्राणी पण पाळले होते. त्यामुळे आपला ऑप्शन काय? 1 आणि 2 बरोबर आहे. आता तिसरं वाक्य काय सांगतं? नवपाषाण युगात साधने सूक्ष्मलिथिक व किंवा मायक्रोलिथिक होती. त्या काळात काय करत होते? नवपाषाण युगात फक्त जो दगड होता, ओबाड धोबाड दगड, त्याला असं धारदार आणि नुचिलं करून ते अशा एखाद्या लाकडाला बांधून म्हणजे भाल्या टाईप ते बनवून शिकार करत होते. म्हणजे ते एक सूक्ष्मलिथिक नव्हते, एक ओबड धोबड हत्यार होते. त्यामुळे आपला ऑप्शन काय राहणार आहे? 1 आणि 2 बरोबर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये नवपाषाण युगीन अवशेष खालीलपैकी कोठे सापडतात? मेहरगड, बलुचिस्तान, चिरान, बिहार, मास्की व ब्रह्मगिरी, कर्नाटक, गुपकराल व बुर्जहोम, काश्मीर, वरील सर्व. नवपाषाण युगातील
वरील सर्व ठिकाणी आढळतात. आता मेहरगडला काय आढळतं? मेहरगडला सर्वात जुने शेतीचे पुरावे. बिहारला काय आढळलं? चिरानला नवपाषाण युग किंवा ताम्रयुगीनचे पुरावे. नवपाषाण किंवा ताम्रयुग म्हणता येईल आपल्याला, चे पुरावे सापडले. मास्की आणि ब्रह्मागिरी इथे काय सापडले? मेगालिथिक संस्कृती सापडली. संस्कृतीचे पुरावे सापडले. आणि गुपकराला आणि बुर्जहोमला काय सापडले? वस्ती स्थळे सापडले, म्हणजे लोकांच्या वसाहती सापडल्या. त्यामुळे आपला उत्तर काय येणार आहे? वरील सर्व नवपाषाण युगातील अवशेष सापडले. खालीलपैकी कोणते मध्यपाषाण युगीन स्थळ प्राण्यांचा पाळीवपणाचा म्हणजे डॉमेस्टिकेशनचा सर्वात जुना पुरावा आहे? दक्षिण उत्तर प्रदेश, आदमगड मध्य प्रदेश, कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भाग किंवा वरीलपैकी एकही नाही. उत्तर आहे म्हणजे पाळीव प्राण्यांचा सर्वात जुना पुरावा कुठं? आदमगडला आढळतो, मध्य प्रदेश मध्ये. आता आदमगडला पाळीव प्राण्यांचा सर्वात जुना पुरावा काय काय आढळला? तिथं गुरे, शेळी, मेंढी यांचे अवशेष सापडले. काय काय सापडले? गुरे, शेळी, मेंढी यांचे अवशेष सापडले. ओके, पाळीव प्राण्यांचा. पुढला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या नवपाषाणयुगीन स्थळावर पाळीव कुत्र्यांना त्यांच्या मालकासोबत थडग्यात पुरले गेले? गुपकारान, बुर्जाहोम, चिरांद, टिकलीहल. पुढं पुरलं गेलं कशा? पाळीव कुत्र्याला त्याच्या मालकासोबत. पुढं पुरलं गेलं बुर्जाहोम. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. आता बुर्जाहोम कुठे आहे? सध्या काश्मीरमध्ये. बुर्जाहोम सध्या कुठे? काश्मीरमध्ये. तिथे ते एका कबर म्हणजे कबर म्हणता येईल त्याला, कबर म्हणजे कबर किंवा थडगामध्ये तिथं त्या मालकाचं आणि पाळीव कुत्र्याचं अवशेष सापडले, म्हणजे पुरावा मिळाले. यावरून पाळीव प्राणी व धार्मिक सामाजिक श्रद्धा दिसून येते. गुपकाराल सुद्धा कुठे? काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये इथं काय मुख्यतः गुपकाराला काय सापडलं? खड्डे आणि वस्ती सापडली. चिरानला काय सापडलं? हाडांची साधने किंवा मातीचे भांडांचे अवशेष. आणि पिकलियरला गुरे, शेळी, मेंढी, पाळीव प्राण्यांचे पुरावे सापडले. पण इथं थडग्यात दफन नव्हतं. आपल्याला फक्त कशात पाहिजे होते? थडग्यात दफन झालेलं बुर्जाहोम इथं अवशेष सापडलेले. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, नवपाषाण युगीन स्थळाच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. इलाहाबाद म्हणजे सध्याचा प्रयागराज जिल्ह्यात नवपाषाण युगीतील स्थळ इसवी सन पूर्व 6व्या सहस्त्रकाळात म्हणजे 6 मिलियन BC तांदळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, चिरांद हे एकमेव नवपाषाण युगीन स्थळ आहे, यातून मोठ्या प्रमाणात हाडाची साधने मिळाली. आता उत्तर ऑप्शन आहे फक्त एक बरोबर, फक्त दोन, एक दोन दोन्ही बरोबर, ना एक ना दोन. आता उत्तर सांगा तुम्ही. तांदळाचे पुरावे इलाहाबाद मध्ये शेतीसाठी प्रसिद्ध होते. हे वाक्य काय आहे? बरोबर आहे. दुसरं काय? चिरांद हे एकमेव नवपाषाण स्थळ आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात हाडाची साधने मिळतात. आता हे चिरांदला पण हाडाची साधने मिळाली म्हणजे बिहारमध्ये, पण
हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे. त्यांनी काय विचारलं, फक्त एकमेव. एकमेव नाही म्हणता येणार आपल्याला. बुर्जोहोम म्हणजे सध्याचं काश्मीर, तिथं पण काय भेटले, माणूस म्हणजे मालक आणि कुत्रा याचे अवशेष भेटले. त्यामुळे चिरान या आन्सर हा वाक्य बरोबर नाहीये, हे तुम्हाला समजायला पाहिजे. त्यांनी एकमेव हा एक ट्रिक वापरली, त्याच्यात माणूस चुकू शकतो. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, फक्त एक बरोबर आहे. खालीलपैकी कोणते चाळ कोथलीक म्हणजे ताम्रपाषाण स्थळे गंगा नदी प्रणालीत येतात? हडप्पा, रोपड, कोशंबी, आलमगीरपूर, चहुंदडो. पर्याय 1, 2, 3, फक्त 3 आणि 4, 2, 3, 5 आणि 1, 4, 5. आता कोणती प्रणाली विचारली? गंगा नदी प्रणाली. गंगा नदी प्रणालीवर कोणकोणते येतात? हडप्पा हे कुठे येत होतं? रावी नदीला. लक्षात ठेवा, हा प्रश्न काय विचारतो, रावी नदीला. रोपड कुठे येत होतं? सतलज नदीवर. कोशंबी हे यमुना नदीला येतं. आलमगीरपूर हे हिंडन नदीला येतं. आणि चंदोडो हे सिंधू. आता तुम्हाला याच्यावरून ते करायचंय की गंगा नदी प्रमाणे आता रावी नदी, ही रावी नदी कशाची आहे? सिंधूची उपनदी आहे. सतलज पण सिंधूची आहे. सिंधू ही सिंधूची. मग त्यामुळे आपले कोणकोणते ऑप्शन ड्रॉप होतील? एक ऑप्शन, दुसरा जाईल आणि पाचवा जाईल. आपले काय येईल? 3 आणि 4 बरोबर. यमुना नदी काय आहे? ही गंगाची ट्रिब्युटरी आहे, गंगा नदीची. आणि इंडन ही यमुनाची. पण गंगा यमुना कुठे जाऊन मिळते? नंतर गंगाला मिळते. त्यामुळे गंगा नदी प्रणालीत कोणकोणते उत्तर येणार आहे? फक्त 3 आणि 4 बरोबर. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चिरंद म्हणजे बिहार या स्थळाचे वैशिष्ट्य काय? दगडी साधने, हाडांची अवजारे, धातूची भांडी आणि चित्रकला. काय? हाडांची अवजारे. ऑप्शन क्रमांक बी. कारण इथे मोठ्या प्रमाणात मिळाली, सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात हाडांची अवजारे मिळाली ती चिरंद येथे मिळाली, म्हणजे सध्याचं बिहार. दक्षिण भारतातील प्रमुख 9 पाषाण स्थळ कोणते? पिकलिहाल, गुपकरल, आलमगीरपूर आणि कोशंबी. कोणतं आहे? पिकलिहाल. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. तुम्हाला आत्ताच मागच्या प्रश्नात सांगितलं की कोशंबी ही गंगा नदी प्रणाली येते, ती आलमगीर ही पण गंगा ही हिंडन व आणि गुप्रकल हे काश्मीर मध्ये येतं. त्यामुळे हे तिन्ही पण नॉर्थ भारताच्या कोणत्या साईडला येतो? नॉर्थ साईडला येतात. आणि हा कोणता येतो? साऊथ साईडला येतो, पिकिहाल. लक्षात राहू द्या. भारतातील ताम्रपाषाण संस्कृतीला कोणते नाव दिले जाते? कृषी पाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती, महाजनपद संस्कृती किंवा सिंधू संस्कृती. काय नाव दिलेलं आहे? कृषी पाषाण संस्कृती. आता कृषी पाषाण संस्कृती हे नाव का दिले गेलं की कारण त्या काळात मानवाला शेती कशी करायची हे चांगल्याच प्रकारे अवगत झालं होतं. त्यामुळे उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, कृषी पाषाण संस्कृती.
प्रश्न पुढचा आहे, खालील जोड्या म्हणजे 9 पाषाण स्थळ आणि राज्य विचारात घ्या, कारण हे विचारलं जातं. आता जर 9 पाषाण स्थळ तर ते कुठे आणि सध्या कोणत्या राज्यात आहे, हे जोड्या जुळवासाठी, योग्य जोड्या जुळवा याच्यासाठी विचारलं जातं. तसाच हा प्रश्न आहे, उंटर तामिळनाडू, पायपल्ली आंध्र प्रदेश, नरसीपूर कर्नाटका. आता याच्यातली योग्य जोडी ओळखायची. योग्य जोडी कोणती आहे? नरसीपूर कर्नाटका, म्हणजे आन्सर 3 बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता सर हे उंटर आणि पायपल्लीचं काय, तर उंटरचं काय आहे? उंटर 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 कोणत्या राज्यात आहे ते सध्या? तेलंगणा. आणि पायपल्ली तामिळनाडू मध्ये. आणि नरसीपूर कर्नाटक. चुकीच्या जोड्या विचारल्या असत्या तर 1-2 आला असतं, आणि बरोबर जोडी तर 3 आला असतं. चला पुढचा प्रश्न, 9 पाषाण वसाहतद्वारे संदर्भात खालील विधानांचा विचार करा. 9 पाषाण वसाहतदार हे सर्वात पहिले शेतकरी समाज होता. काय सांगितलं त्यांनी? पहिला शेतकरी समाज होता. या काळातील लोकांनी घासून चमकवली दगडे अवजारे वापरली. घासून चमकवली दगडे अवजारे वापरली. 9 पाषाण काळात हाताने बनवलेली मातीची भांडे आढळत नाहीत. मातीची भांडे आढळत नाहीत. आता 9 पाषाण युग, 9 पाषाण युग, आता तुम्हाला ऑप्शन मी नंतर सांगतो. 9 पाषाण युगाबद्दल सांगतो मी तुम्हाला थोडं. 9 पाषाण युगामध्ये मानव इतका डेव्हलप झाला होता. हा 9 पाषाण युगात मानव हा त्याच्या बुद्धीचा वापर करायला लागला होता. वापर करायला लागला होता. नव पाषाण युगाचं हे मेन जर वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं, मानव त्याच्या बुद्धीचा वापर करायला लागला होता, तर त्यामुळे तुम्हाला तिन्ही प्रश्नांचे उत्तर, तुम्हाला तिन्ही वाक्य तुम्हाला बरोबर आहे की नाही चुकीचे ते समजणार आहे. तर मानव त्याच्या बुद्धीचा वापर करायला लागला होता, त्यामुळे तो शेती पण करत होता. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. त्याने घासून चमकलेले दगडे अवजारे वापरली. आता मध्य पाषाण, हा 9 पाषाण झाला मध्य पाषाण मध्ये. मी तुम्हाला मध्य पाषाणचं सांगितलं काय होतं. मानव काय करत होता? ओबाड धोबाड दगड घ्यायचा, ते एखाद्या काठीला बांधायचा आणि त्यांना काय करायचा? शिकार करायचा. आता 9 पाषाण युगात माणूस त्याचा बुद्धीचा विकास झाला होता, तर त्या म्हणजे बुद्धीचा वापर करायला लागला. तेव्हा त्यांनी दगडांना एक चमक आणि एक नुकीली धार दिली. काय केली? चमक आणि एक शार्प एज दिली, आणि ते लाकडाला बांधून भालात बनून तो जंगली प्राण्यांची शिकार किंवा माणसाचं संरक्षणासाठी ते हत्यार वापरायला लागला. म्हणजे दुसरं वाक्य पण बरोबर आहे. आता जर माणूस एवढा अवगत झालेला आहे, तर माणसाला मातीची भांडी बनवता येणार आहे काय? येणार आहे. त्यांनी काय सांगितलंय? क्वेश्चन काय दिला? वापरणार व आढळत नाहीत. म्हणजे तिसरं वाक्य काय आहे? चुकीचं आहे. बाकी दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे? फक्त ए आणि फक्त पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चाल कोथलिक म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. म्हणजे ताम्रपाषाण युगातील लोकांना लेखन कलेचे ज्ञान होते. आता नवपाषाण संपलंय, आता ताम्रपाषाण बघतोय आपण. त्यांनी काय सांगितलं? त्यांना लेखन कलेचे ज्ञान होते. प्रश्न नीट बघा. त्यांनी झूम म्हणजे जाळून झाडे कापून शेती केली, म्हणजे झूम शेती, झूम कल्टिवेशन. हे कुठं आदिवासी लोक करतात. कुठं करतात? मणिपूर म्हणजे नॉर्थ ईस्टला करतात. म्हणजे झूम शेती म्हणजे कसं? झूम शेतीचं कसं आहे? आता हे
फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट मधला इथे इथे थोडे झाड आहे, म्हणजे सगळं झाड आहे इथं, म्हणजे थोडंफार जंगल आहे, पूर्ण घनदाट जंगल नाही. त्याच्यातला थोडंफार या वर्षी म्हणजे 2025ला आपल्याला झूम शेती करायची, इथला पार्ट आपण ते छोटे छोटे झाडं किंवा झाडं तोडले आणि इथं काही भाजीपाला किंवा अन्नधान्य पिकवलं. मग नंतर मग काय करायचं, हे झाडे जाळून शेती तयार केली. मग हे सोडून जायचं, नंतर पुन्हा इकडच्या कोपऱ्यात, या जंगलच्या इकडच्या कोपऱ्यात पुन्हा इथले झाडे जाळायचे आणि पुन्हा इथं शेती करायची. यालाच काय म्हणतात, झूम कल्टिवेशन किंवा झूम शेती असे म्हणतात. समजलं? आता पुढचं वाक्य काय, लोक कापड निर्यातीमध्ये पारंगत होते. तिथले लोक काय होते, कापड निर्मितीसाठी पारंगत होते. आता ताम्रपाषाण युग आलं होतं, नवपाषाण संपलंय, ताम्रपाषाण आलं होतं. ताम्रपाषाणामध्ये माणसाला लेखन कलेचे ज्ञान नव्हते, तो फक्त चित्र काढायचा, चित्रकलेचे ज्ञान होते, लेखन कलेचे ज्ञान नव्हते. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यांनी झूम किंवा जाळून शेती केली हे बरोबर आहे. लोक कापड निर्मितीत पारंगत होते, कापड निर्मिती करत होते. त्यावेळेस काय होते, बार्टर सिस्टम होती. बार्टर सिस्टम म्हणजे कसा व्यापार व्हायचा, हा एक्स माणूस आहे, हा वाय माणूस आहे. जर याला तांदूळ पाहिजे आणि याला गहू पाहिजे, याला कापड विकायचंय, तर याच्या बदल्यात हा जर तांदूळ देणार किंवा 1 किलो तांदूळ देणार, तर त्याच्या बदल्यात हा जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ठरलेलं कापड याला द्यायचा, याला म्हणजे बार्टर सिस्टम. त्यामुळे आपल्या याच्यात कोणतं ऑप्शन बरोबर येणार आहे, 2 आणि 3, ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ताम्रपाषाण स्थळे म्हणजे चालकोथली स्थळे सिंधू संस्कृती म्हणजे इंदस सिस्टमच्या अंतर्गत येतात? मी तुम्हाला गंगा सिस्टम विचारली होती मागा, आता इंदस सिस्टम. कोशंबी, आलमगीरपूर, सुरतगड, हनुमानगड, चन्नूदरो. आता मागाच्या प्रश्नामध्ये कोशंबी आणि आलमगीर हे गंगा सिस्टमचे होते. आता सरळ आपल्याला गंगा सिस्टम म्हणजे सुरतगड आणि हनुमानगड आणि चंदूगड हे तिन्ही पण इंदस सिस्टमचे राहणार आहे. त्यामुळे 3, 4 आणि 5 बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. हे सध्या तिन्ही पण पाकिस्तान मध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, काश्मीरी नवपाषाण संस्कृती संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. काश्मीर नवपाषाण संस्कृतीची ओळख त्यांच्या खोलगट घरामुळे म्हणजे ड्युलिंग पीठ किंवा मातीच्या भांड्यांच्या विविधतेमुळे, सूक्ष्म नग म्हणजे मायक्रोलिथिकच्या संपूर्ण अभावामुळे झाली. त्यांनी काय विचारलं, काश्मीरची नवपाषाण संस्कृतीची ओळख खोलगट घरामुळे, म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, गुप्तकाराल आणि बुर्जाहोम. इथं काय म्हटले होते, पीट्स म्हणजे खोलगट घरांचे खड्डे सापडले होते, आणि इथं माणसाचं थडगं सापडलं होतं, माणूस आणि त्याच्यासोबतचा कुत्रा यांचे अवशेष सापडले होते. ओके. आता गुप्तकाराळ येथील लोकांना शेती व प्राण्यांचे पालन पोषण दोन्ही केले, हा एक आहे. आणि तिसरा आहे, काश्मीरी नवपाषाण लोकांनी दगडी साधनाबरोबर हाडांची साधने सुद्धा वापरली. म्हणजे हे तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहे, फक्त वरील सर्व बरोबर आहे. 1, 2 आणि 3, ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील नवपाषाणकालीन लोकांविषयी खालील विधानांचा विचार करा. ते फक्त गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील ग्रेनाइट टेकड्याच्या शिखरावरच वसले. आता फक्त हा लक्षात ठेवा, त्यांनी काय विचारलंय, फक्त गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील ग्रेनाइट टेकड्याच्या शिखरावरच वसले त्या लोकांविषयी नवपाषाण. त्यांना धान्य आणि उत्पादन कलेची माहिती होती, हे बरोबर आहे. आता याचा विचार करायचा आपल्याला, फक्त ते टेकड्यावरच वसले
की दऱ्या खोऱ्यांमध्ये पण राहायचे हे तुम्हाला माहित पाहिजे. आता गोदावरीच्या टेकड्यावर वसले तर आता 9 पाषाण कालीमधले महत्वाचे स्थळे कोणते? ब्रह्मगिरी, हुल्लूर आणि पिके आले. हे सगळे पण शिखरावर नाहीये, दऱ्या खोऱ्यांमध्ये पण आहे. त्यामुळे आपलं पहिलं सेंटेन्स हे चुकीचं असणार आहे. त्यांना फक्त बरोबर विचारलंय, त्यामुळं हे फक्त नाही पाहिजे तिथं. त्यामुळे याच्यातला ऑप्शन फक्त बी बरोबर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचा करेक्ट आन्सर राहणार आहे. पुढचा, अहरच्या चाळ कॅथोलिक म्हणजे ताम्रपाषाण संस्कृतीच्या संदर्भात खालील विधान. अहर येथील लोक दगडी, कुऱ्हाडी, ब्लेड्स आणि सूक्ष्म दगडी चे साधने वापरत. अहर येथील लोक सुरुवातीपासून धातू कर्म म्हणजे मेटलर्जी व धातू वितळण्यासाठी स्मेल्टिंग पद्धत जाणत असत. वर दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान ओळखा. आता अहर संस्कृतीबद्दल सांगायचं आपल्याला. आता कोणी सांगू शकतं? चला मी तुम्हाला सांगतो. ताम्रपाषाणमध्ये दगडी, कुऱ्हाडी आणि ब्लेडचा यांचा तर वापर झाला आणि तांब्याचा पण, ताम्रपाषाणचा पण सूक्ष्म दगडी हे वैशिष्ट्य नव्हते त्या साधनांचे, एवढं लक्षात ठेवा द्या. सूक्ष्म दगडी वैशिष्ट्य नव्हते, त्यामुळे हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं, अहर येथील लोक सुरुवातीपासून धातू कर्म मेटलर्जी किंवा धातू वितळण्याचा स्मेल्टिंग पद्धत जाणत होते. आता ताम्रपाषाण युग चालू होतं, त्यांना या गोष्टी माहित होता, मेटलर्जी आणि स्मेल्टिंग पद्धत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे तुमचा, फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चाल कॅथोलिक म्हणजे ताम्रपाषाण काळात खालीलपैकी कोणते प्राणी भारतात पाळले जात नव्हते? गाय, म्हैस, उंट, घोडा. कोणता? घोडा. ऑप्शन क्रमांक डी. घोडा हा प्राणी कधी आला? आर्यांसोबत आला. ज्यावेळेस आर्य भारतात आले तेव्हा ते कशावाले होते? घोड्यांवाले होते. ओके. पुढचा प्रश्न, मध्यपाषाण कालीन म्हणजे मिडल पॅलेथिक काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान? मध्यपाषाणकालीन उद्योग म्हणजे इंडस्ट्री प्रामुख्याने फ्लेक्स वर आधारित होते. याचे प्रमुख साधन हँड ॲक्सेस, क्लेवर्स आणि चॉपर्स होती. या काळातील अवशेष आर्टफॅक्ट्स म्हणजे नर्मदा नदीच्या खोऱ्यात, तुंगभद्रेच्या दक्षिणेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. आता ऑप्शन आहे फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3, फक्त 1, 2, 3. आता मध्यपाषाण उद्योग काळामध्ये ते फ्लेक्सवर आधारित होते, इंडस्ट्रीवर. ते बरोबर आहे, कारण ते काय तुकडे वापरून ते करत होते. याचे प्रमुख साधने हँड ॲक्सेस, क्लेवर, चॉपर होती. हे चुकीचं आहे. ते काय वापरायचे? हे नव्हते वापरत. ते काय वापरायचे? स्क्रॅपर, बोरर आणि पॉइंटर्स यासारखे हत्यार वापरायचे, ते प्रमुख साधने वापरायचे. या काळात अवशेष नर्मदा नदीच्या खोऱ्यात किंवा तुंगभद्रेच्या दक्षिणेस अनेक ठिकाणी प्रमाणात आढळले जातात. हे पण वाक्य बरोबर आहे. पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. दुसरं हे लोअर हा मिडल झाला, हा लोअर पाषाण कालीन मध्ये वापरले गेलेले. त्यामुळे आपला ऑप्शन आहे 1 आणि 3 बरोबर आहे.
ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. आता मुरली धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णा, भीमा, कोयना, मुळा. कोणत्या नदीवर आहे? मुळा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक डी. भारतातील सर्वाधिक धान्य उत्पादन कोणत्या राज्यात होते? पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेश. कोणत्या याच्यात होतं सर्वाधिक धान्य उत्पादन? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी. ब्लॅक कॉटन सॉइल याला मराठीत काय म्हणतात? गाळ माती, खडकाळ माती, काळी माती, लाल माती. काय म्हणतात? काळी माती. ऑप्शन क्रमांक सी. 144 चे वर्गमूळ किती? 10, 12, 14, 16. आता 144 चे वर्गमूळ सगळ्यांचे पाठ पाहिजे. 12चा वर्ग किती आहे? 144. त्यामुळे 12चं वर्गमूळ 144 आहे. 144चं वर्गमूळ 12 आहे. सॉरी. एका संख्येचा 40% भाग 120 असेल तर ती संख्या किती? ऑप्शन आहे 250, 280, 300 आणि 320. कशी सोडवणार? ही एक संख्या 40% इक्वल टू 120. आता x इक्वल टू 120 इंटू 100 इंटू 40. हा शून्य, हा शून्य, 4 त्रिक 12, 3 गुणिले 100, x इक्वल टू 300. ऑप्शन आहे सी बरोबर आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 800 आणि विक्री किंमत 960 असेल तर नफा टक्केवारी किती? 15%, 18%, 20%, 25%. सरळ सरळ विक्री किंमत कितीला विकली? 960 रुपयाला. वस्तूची खरेदी किंमत किती होती? 800 रुपये. सरळ सरळ 800 रुपये ही विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे. आता 960 मधून किती गेले? 800 गेले. किती उरले? 160. आणि 160 म्हणजे 800 चे किती पर्सेंटेज वाढतात? तर 20% वाढतात. म्हणजे 20% प्रॉफिट ना ती वस्तू सेल केली म्हणजे 20% नफा भेटला. रक्तातील लाल पेशी कुठे निर्माण होतात? हृदयात, अस्थिमज्जेत, फुफ्फुसात किंवा मूत्रपिंडात. कुठे असतात? अस्थिमज्जेत किंवा बोन मॅरो मध्ये. ऑप्शन क्रमांक बी. विटॅमिन डी चे मुख्य स्रोत कोणते? दूध, अंडी, सूर्यप्रकाश व हिरवी पालेभाजी. कोणती? सूर्यप्रकाश. सी. जर ए 1 असेल, बी 2 असेल तर सी 3 असेल तर कॅट काय असेल? आता कॅट ऑप्शन आहे 24, 26, 28, 29. CAT तुम्हाला शिकवलेलं आहे. सी इक्वल टू काय सांगितलं? 3 सांगितलं. ए इक्वल टू काय सांगितलं? 1 आहे. टीचा नंबर किती येतो? 20 येतो. ए बी सी असा कंटिन्यू. जेड इक्वल टू 26. तसा टीचा नंबर 20 येतो. यांची बेरीज करा. किती येते? 24. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुणे, मुंबई, नाशिक यामध्ये वेगळे कोणते? पुणे, मुंबई, नाशिक किंवा सर्व सारखे? आता मुंबई हे समुद्राकडेचे आणि हे दोन्ही कोण आहे? पुणे आणि नाशिक हे आतमधले शहर आहे. त्यामुळे वेगळं काय येणार आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. 2, 6, 12, 20, 30. ऑप्शन आहे 36, 40, 42, 44. आता 2, 6. 2त किती मिळवले? 4. 7 किती मिळवले? 6 म्हणजे 12 झाले. 12त किती मिळवले? 8. किती झाले? 20 झाले. 20त किती मिळवले? 10. किती झाले? 30. आता किती 2-2 ना वाढले. किती मिळवायचे आपल्याला? 12 मिळवायचे. 12 मिळवले किती होणार? 30त 12 मिळवले 42. ऑप्शन क्रमांक सी बरोबर येणार आहे. 42 उत्तर येणार आहे तुमचं. ओके. भारतीय राज्यघटनेत
आपत्कालीन तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 32, कलम 352, कलम 356, कलम 370, कलम 352. नॅशनल इमर्जन्सी. भारतात निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार आहे? कलम 320, कलम 324, कलम 330, कलम 370, कलम 324. ऑप्शन क्रमांक बी. 2024 चे T20 वर्ल्ड कप कोणी जिंकले? भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान. कोणी जिंकले? भारत. ऑप्शन क्रमांक ए. 2024 मध्ये गणितातील फील्ड्स मेडल, कोणतं फील्ड्स मेडल कोणी जिंकले? भारतीय शास्त्रज्ञ, रशियन शास्त्रज्ञ, जपानी शास्त्रज्ञ आणि अमेरिकन शास्त्रज्ञ. कोणी जिंकले? रशियन शास्त्रज्ञ. आता त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? तुम्ही मला हे कमेंट मध्ये सांगायचंय. गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेतला? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. कोणत्यातून घेतला? ऋग्वेद मधून. ऑप्शन क्रमांक ए. संगणकातील सीपीयूला काय म्हणतात? कॅम्प्युटर परमनंट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल पॉवर युनिट आणि कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. काय म्हणतात? कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन क्रमांक डी. माउंट एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणारा भारतीय कोण? तेनासिंग नार्गे, बेचिंद्र पाल, अवतार सिंह चैमाल, कर्नल अवतार सिंह. कोण आहे? ऑप्शन क्रमांक डी, कर्नल अवतार सिंह. भारतात मृत्यूदंड शिक्षा कोणत्या गुन्ह्यासाठी आहे? खून, देशद्रोह, दहशतवाद किंवा वरील सर्व. कशावरील? सर्व. ऑप्शन क्रमांक डी. आता तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा माफ बोलता येईल किंवा कमी करण्यात येईल. कमी करण्याचा अधिकार भारत देशात कोणाकडे आहे? हे तुम्हाला मला सांगायचंय. भारतीय संविधानाचे प्रस्तावना विथ द पीपल या शब्दाने सुरुवात होते. याचा अर्थ काय? लोकशाही ही जनता निर्माण करते, सरकार जनता चालवते, जनता ही सर्वोच्च, जनता सरकारसाठी काम करते. काय? जनता ही सर्वोच्च आहे. ऑप्शन क्रमांक सी. वेदांची संख्या किती आहे? 2, 3, 4, 5. किती आहे? 4. ऑप्शन क्रमांक सी. 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, तिसरा अर्थवेद, चौथा सामवेद. आता ऋग्वेद हा पहिला वेद आहे, यजुर्वेद आणि सामवेद हा दुसरा आहे, दुसरा आणि तिसरा, आणि अर्थवेद हा चौथा वेद आहे. आता ऋग्वेदाबद्दल एक वेगळी माहिती आहे आणि यजुर्वेद आणि सामवेद बद्दल वेगळी आहे आणि अर्थवेद हा एक वेगळा आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला लेक्चर मध्ये नक्की सगळं सविस्तर सांगेल. चला आता आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघूया. भाभा अणु संशोधन केंद्र कुठे आहे? पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद. कुठे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. पानिपतची पहिली लढाई कोणी लढली? बाबर, इब्राहिम लोदी, अकबर, हेमचंद्र, अहमद शाह अब्दाली किंवा मराठे, हुमायूं आणि शेरशाह. बाबर आणि इब्राहिम लोदी. कधी झाली होती ती? 1526 मध्ये. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेवर किती वेळा सोऱ्या केल्या? 1, 2, 3, 4. किती वेळेस?
2 वेळेस, ऑप्शन क्रमांक बी. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी. कोणी दिला? लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन क्रमांक सी. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात? 365, 365 1/4, 366 आणि 364. किती? ऑप्शन क्रमांक बी 365 1/4 म्हणजे 365.25. ते लीप वर्षांमुळे दर 4 वर्षांनी लीप वर्ष लागतं, त्यामुळे ते 1/4 डिवाइड होऊन असे टोटल 365.25 दिवस लागतात पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी. ओके. आज आपण इथंच थांबूया. तर तुम्हाला मला सांगा 50 पैकी किती गुण मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तरी तुम्ही सातत्याने स्टडी करा, कारण लवकरच आता सध्या पोलीस भरतीचे गॅजेट जी आर जाहीर झालेला आहे. 15,239 भरती आहे आणि MPSC बी ग्रुपची 2 ते 3 महिन्यात एक्झाम राहील. सध्या आज 23 तारखेपर्यंत फॉर्मची MPSC ची डेट वाढलेली. त्यामुळं जेवढे विद्यार्थी किंवा मित्र राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून अभ्यासासाठी तयारीत राहा. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय भारत.